नाही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आलं का ध्यानामध्ये. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला महिने आणि कोणत्या महिन्यात कोणता महिना किती दिवसाचा असतो हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आलं का ध्यान. आता इथं आपण दिले महिने व त्यांचे दिवस. आता जानेवारी किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. फेब्रुवारी 28 किंवा 29. लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो काय? फेब्रुवारी. का आपण इथे दिले ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असते. 4 ने पूर्ण भाग जातो. बरं का. म्हणजे 2000 ला 4 ने पूर्ण भाग जातो. 2004 ला, 2008 ला, 2012, 2016, 2020, 2024, 2028, 2029 म्हणजे 4 च्या पट्टीमध्ये. बरं का ना. त्यावेळेस फेब्रुवारी कितीचा असतो? 29 दिवसाचा. मार्च किती दिवसाचा असतो? 31. एप्रिल 30. मे 31. जून 30. जुलै 31. ऑगस्ट 31. सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर 30. डिसेंबर 31. आता याच्यावर तुमच्या काय ध्यानात आलं बघा. एप्रिल आणि जून आणि त्याच्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4च महिने 30 दिवसाचे असतात. कोणते कोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो. बाकीचे 7 महिने किती दिवसाचे असतात? 31 दिवसाचे असतात. किती दिवसाचे? 31. म्हणजे आपल्याला सोपं आयडिया ठेवायला लक्ष काय फक्त एप्रिल आणि जून, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर 30 दिवसाचे असतात. सामान्य वर्षात फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो. बाकीचे सर्व महिने 31 दिवसाचे असतात. आता याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. आलं का ध्यानामध्ये. आता आपली सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस असतात. किती असतात? 365. लीप वर्षात किती असतात? 366 दिवस असतात. किती असतात? 366. कारण लीप वर्षामध्ये फेब्रुवारी किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा. आलं का ध्यानामध्ये. आता याच्यावर मग आपल्याला प्रश्न तयार होतात. आलं का ध्यानात. हे एवढं लक्षात राहील. 4 महिने 30 तारखेचे कोणते कोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. फेब्रुवारी 28 दिवसाचा. लीप वर्षात 29 दिवसाचा. बाकीचे 7 महिने 31 दिवसाचे. राहील ध्यानामध्ये. ट्रिक घ्या.